नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झाला आहे. तर आपण श्रावण महिन्यामध्ये घरातील काही महत्त्वाच्या गोष्टी कोणालाही देऊ नये. कोणी कितीही मागितले तरी देखील आपण या 4-5 वस्तू कोणालाही श्रावण महिन्यामध्ये देऊ नये. जसे आपण श्रावण महिन्यामध्ये खाण्यापिण्याचे नियम पाळतो, त्याचप्रमाणे या महिन्यात आपल्या घरातील काही वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. काही जणांना दुसऱ्याचे चांगले झालेले बघवत नाही आणि मुद्दामहून इतरांना त्रास देतात. एखाद्याची प्रगती झाली की त्याचं वाईट कसं होईल याकडे त्यांचे लक्ष असते आणि अशी व्यक्ती मुद्दामहून संध्याकाळी 5-6 नंतर काही ना काही मागण्यासाठी येते. तर मैत्रिणींनो, या वेळेत आपण घरातील काही महत्त्वाच्या वस्तू यावेळेला कोणालाही द्यायचे नाहीत. आपण दुसऱ्याला मदत करण्याच्या नादात या वस्तू देऊन जातो आणि यामुळे आपलेच नुकसान होते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आपण कोणीही कितीही मागितले तरी या वस्तू आपण अजिबात कोणालाही द्यायचे नाहीत. श्रावण महिना हा पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये भगवान शिवशंकराच्या अनेक सेवा, व्रतवैकल्य, उपासना केल्या जातात. तर आपण भगवान शिवशंकरांना आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या आपण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना अर्पण करतो, या वस्तू आपण श्रावण महिन्यामध्ये संध्याकाळच्या वेळेत कुणालाही देऊ नये. यामध्ये तांदूळ, मूग, तीळ, गहू ही शिवामूठ आपण शिवपिंडीवर अर्पण करणार आहे. तर या वस्तू आपण श्रावण महिन्यामध्ये कोणालाही देऊ नये. त्यासोबतच आपण बेल आणि दूधसुद्धा कोणालाही देऊ नये. भगवान शिवांना आवडणाऱ्या आणि आपण त्यांना अर्पण करत असतो, तर अशा वस्तू आपण कोणालाही द्यायच्या नाहीत. संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. तर अशा वेळेत आपण दुसऱ्याला तूप, दूध, हळद, लवंग, वेलची या वस्तू माता लक्ष्मीला आवडतात, आपण ह्या माता लक्ष्मीला अर्पण करत असतो. तर या वस्तू देखील श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर आपण आपली कपडे देखील कुणालाही द्यायचे नाहीत. आपण काळे कपडेसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये कोणाला द्यायचे नाहीत. त्याचबरोबर आपण पांढरी कपडेसुद्धा कोणालाही या श्रावण महिन्यामध्ये द्यायचे नाहीत. आता बरेच जण काही अडचण असेल तर पैसे मागायला येतात, परंतु एक जण असे असतात की अडचण नसताना देखील संध्याकाळच्या वेळी मुद्दामून पैसे मागायला येतात. तर अशा व्यक्तींना आपण पैसे अजिबात द्यायचे नाहीत. कोणाची इमर्जन्सी असेल, मेडिकलचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना मदत म्हणून देऊ शकता, परंतु आपण असेच कोणी कशासाठी पैसे मागायला आले तर आपण पैसे अजिबात कोणालाही द्यायचे नाहीत. त्याचबरोबर घरातील मीठ, पीठ, हळद, कुंकू या वस्तू देखील कोणालाही संध्याकाळच्या वेळेत मागण्यासाठी आले तर अजिबात द्यायच्या नाहीत. या वस्तू आपल्या घरातून संध्याकाळच्या वेळी कोणी घेऊन गेले तर आपल्या कुटुंबामध्ये दुःख, कलह वाढेल, दारिद्र्य येईल. तर आवर्जून आपण हे टाळायचं आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपण या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. मग आपण श्रावण महिन्यामध्ये काय काय करायचे, तर आपण धार्मिक उपासना करू शकता, भगवान शिवशंकरांच्या सेवा करू शकता, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत. कोणाचे वाईट होईल किंवा कोणाचे तरी वाईट करण्याच्या हेतूने आपण देखील कोणाकडेही काही मागू नये किंवा कोणाचाही वाईट विचार करू नये. तर मैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा, उपासना करा, भगवान शिवशंकरांचे स्मरण करा आणि हा श्रावण महिना आनंदाने आणि उत्साहाने घालवा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.